हॅलो नमस्कार सर्वांना। मी एक हाऊसवाईफ आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करते। तर आज आपण रोज उपयोगात येणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर सर्वात पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे पनीर जास्त कडक झाले असेल तर मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवा, पनीर सॉफ्ट होईल। 2 कांदा पात चिरून तळून घ्यावी आणि भेळ खाताना कांदा पात मिक्स करून खावी, भेळ चव अप्रतिम लागते। 3 पुरणपोळी लाटताना गव्हाचं पीठ न वापरता ज्वारीचं पीठ वापरावं, त्यामुळे पुरणपोळी अगदी कुरकुरीत होते। 4 घरात कोणतेही गोड पदार्थ शिल्लक राहिले असतील तर दूध टाकून खीर बनवावी, खीरीची चव दरवेळेसपेक्षा काहीतरी वेगळीच आणि अप्रतिम लागते। 5 मेंदूवडा बनवताना पीठ जर जास्त पातळ झाले असेल तर त्यामध्ये बारीक रवा मिक्स करावा, मेंदूवडे खुसखुशीत होतात। 6 ताक आंबट होऊ नये म्हणून ताकामध्ये भरपूर पाणी घालून ठेवावे आणि जेव्हा वापरायचं असेल तेव्हा वरती तरंगलेले आंबट पाणी काढून टाकावे, म्हणजे ताक आंबट होणार नाही। 7 इडल्या जास्त शिल्लक राहिल्या असतील तर त्याचा बारीक भुगा करून उपमा बनवावा, इडली उपमा खरोखर खूपच मस्त लागतो। 8 कोथिंबीर पुदिन्याची चटणी बनवताना त्यामध्ये थोडंसं लिंबू पण पिळावं, त्यामुळे चटणीचा रंग आणि स्वाद अप्रतिम लागतो। 8 कोणतेही खीर बनवताना खसखस पाण्यात भिजत घालून मिक्सरला पेस्ट करून खिरीमध्ये घालावी, खिरीची चव स्वादिष्ट लागते। 9 गाजराची खीर खाल्ल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर पडतो। 10 कोणतेही सूप बनवताना तेलाऐवजी साजूक तुपाचा वापर करा, त्यामुळे सूप चवदार लागते। 10 बटाटे चुकून गोड निघाले असतील तर मिठाच्या पाण्यामध्ये 1 तास भिजत ठेवा, गोडपणा निघून जाईल। 12 पालक भाजी बनवताना थोडीशी पुदिन्याची पानं पण टाका, पालक भाजी छान लागते। 13 सकाळी सकाळी खूप शिंका येत असतील तर गरम पाणी प्या, शिंका येणं बंद होतं, परंतु जास्त गरम पाणी पिऊ नका। 14 कॉफी जास्त कडू लागत असेल तर चिमूटभर मीठ टाका, कडूपणा कमी होतो। 16 मेथीची भाजी स्वस्त भेटत असेल तर मेथीचे फक्त पाने तोडून उन्हामध्ये वाळून ठेवा, घरच्या घरी कसुरी मेथी मिळेल। 17 टोमॅटो केचप एक्सपायर झाले असेल तर तांब्याची भांडी घासण्यासाठी वापर करा, तांब्याची भांडी चकचकीत निघतात। 18 कोणतीही खीर घट्ट होण्यासाठी कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचं पीठ मिक्स करा, खीर घट्ट होण्यास मदत होते। 20 गरम गरम इडली पात्राला चिटकून राहत असेल तर त्यावरती थंड पाणी शिंपडा, इडली पटकन निघते, बिलकुलही चिटकून राहत नाही। तर मग ह्या होत्या आजच्या छोट्या छोट्या टिप्स। तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका। आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून माझ्या सर्व सुग्रणींना खूप मोठा फायदा होऊन जाणार आहे। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।